आमचं शिर्डी येथील दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी, जो होता छत्रपती संभाजीनगर येथे. वेरूळ. वेरूळ हे प्रसिद्ध आहे तिथल्या लेण्यांसाठी, तसेच श्री ज्योतिर्लिंग, श्री घृष्णेश्वर मंदिरासाठी. सो आमचा प्रवास तुम्ही आमच्या बरोबर एन्जॉय करा. धन्यवाद. श्री घृष्णेश्वर मंदिर. अरे आपल्याला पण करतायत का साईडला? का काय करतोयस? हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गंमत इन लाईफ. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि एन्जॉय करा. सो आता आज आमचा स्टे संपलाय शिर्डीतला आणि आता आम्ही जातोय ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला, श्री घृष्णेश्वर मंदिर येथे. ओके, चला तर मग आता बघते मला कसं शूट करता येते, तसं मी शूट करेन आणि दाखवेन तुम्हाला. सो आता आम्ही आमच्या नेक्स्ट टप्प्यावर जातो. आमचा पहिला टप्पा तर झाला शिर्डीतला. खूप छान होतं वातावरण, थंड आहे इथे, म्हणजे मुंबईपेक्षा खूपच छान आहे. मुंबईमध्ये थंडी क्वचितच पडते, पण इथे छान वाटलं आम्हाला एकदम. आणि क्राऊड पण होता मस्त, एकदमच छान वाटलं, प्रसन्न पण वाटतच होतं. चला, आणि नेहमी ना आपण शिर्डीला येतो ना, शक्यतो सकाळचं दर्शन प्रिफर करायचं. खूपच छान दर्शन होतं आणि मस्त वाटतं. मी शूट केलेलं आहे, मी दाखवेन ते ब्लॉगमध्ये. करायला दाखवलं असेल, कारण या व्हिडिओच्या आधी तो व्हिडिओ येईलच तुम्हाला. चला तर मग, चला बाय बाय फॉर नाव. सो आता आम्ही समृद्धी महामार्गावर आहोत, दाखवते तुम्हाला. आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता शिर्डी, तो आता कंप्लीट झाला आणि आता आम्ही श्री घृष्णेश्वर मंदिर. अरे आपल्याला पण करतायत का साईडला? का आपल्याला पण साईडला करतायत? बरं साहेब, सीट बेल्ट लावलेला आहे. सीट बेल्ट दिसला नाही ना. इथे आरटीओने आम्हाला थांबवलेलं, कारण त्यांना सीट बेल्ट दिसला नव्हता. सो आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता तो शिर्डी होता आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला चाललोय आणि त्यासाठी आम्ही पुन्हा समृद्धी मार्गावर आलो आहोत. आणि आमचा प्रवासाचा पुढचा टप्पा आहे श्री घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ येथे. ब्लॅक लिस्टेड आहे. आणि आता आमच्या समोर जो कारवाला आहे तो ब्लॅक लिस्टेड आल्यामुळे आम्ही अडकलो आहोत. बघूया कुठून दुसरीकडून जाता येतं का. मागे कार नसेल तर घ्या हो मागे. सो ब्लॅक लिस्टेड असल्यामुळे त्याला आता थोडा वेळ लागेल ना, काही प्रोसिजर करायची असेल तर त्याला. काय करतोयस? त्याचाच आवाज आहे काय? माझ्या नवऱ्याने त्या बूम बॅरियरला डॅश केला आणि मग त्याचा तो भोंगा वाजला मोठ्याने. सो आता मी पुन्हा लागलो आहोत समृद्धी मार्गावर. आमचा जो प्रवास आहे तो आम्ही या साईडला, म्हणजे शिर्डीच्या पुढे किंवा म्हणा हे शनी शिंगणापूर अहमदनगर जिल्ह्याच्या पुढे आम्ही कधी फारसे नाही गेलो. सो यावेळी पहिल्यांदाच आम्ही या साईडला, म्हणजे घाटावरच्या साईडला जास्त म्हणजे चाललोय. बघूया आता कसा होतो आमचा प्रवास आणि कसं जे योजलेले आहेत प्रोग्राम्स ते होत आहेत ते. म्हणून मी आधीच सांगत नाही आम्ही कुठे चाललोय आणि काय करतोय ते. पण आत्ताच आमचा जो आहे तो टप्पा आहे तो घृष्णेश्वर मंदिराचा आहे. आज आहे जरा वर्दळ या रस्त्याला, काल अजिबातच नव्हती. दाखवते. सो आज अशा गाड्या तरी दिसत आहेत.
आहे समृद्धी महामार्ग. आहे हा फास्ट महामार्ग, पण अशा रस्त्यांवर जरा बोर होतं ना गाडी चालवायला. किंवा पूर्वी कसे रस्ते म्हणजे आपण आपल्या प्रिफरन्सवर आहे म्हणा, आहेत तसे, पण आपण तसं पण जाऊच शकतो. पण आपल्याला लवकर पण जायचं असतं आणि कधी कधी असं वाटतं की तेच रस्ते बरे होते. काय कधी असं बाजूला कोणी काही विकणारे पेरू वगैरे असे, उसाचा रस, अशा गोष्टी आपल्याला मिळतात तशा रस्त्यांवर. सो असं आहे. नाही सो हे रस्ते असे जरा बोर वाटतात त्याच्यावरून जायला. ऊन खूप डोळ्यांना मारत होतं, त्यामुळे जरा ब्रेक घेतला डोळ्यावर पाणी मारण्यासाठी. आणि हा आहे असा हा समृद्धी महामार्ग. कोण नाहीये त्याच्यावर, आम्हीच थांबलोय जरा वेळ. थोडस फोटोशूट आणि परत ड्राईव्ह आहेच. बघा दूर दूर पर्यंत गाडी नाहीये. असा बोर आहे. चला, आणि आता आम्ही पोहोचू घृष्णेश्वर मंदिराच्या इथे. जवळच आलो आहोत आपण. तिथे काही फारसं शूट करायला अलाव नाहीये, म्हणजे त्या मंदिरात मोबाईल फोन अलाव नाहीये एका पर्टिक्युलर डिस्टन्स नंतर. आणि एक लक्षात ठेवायचं की पुरुषांनी ना कमरेच्या वरचे कपडे काढायचे पुढे मंदिरात जाण्याच्या आधी, नाही तर तिथे गेल्यावर धांदल उडते. सो जरा जवळ गेलात ना की वरचे कपडे काढून टाकायचे आणि मगच दर्शन घ्यायला ते अलाव आहे तिथे पुरुषांसाठी. हे प्रसिद्ध मंदिर वेरूळच्या लेण्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिराची निर्मिती 10व्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशाचे राजा कृष्णदेवराया याने केली. या मंदिराची निर्मिती लाल रंगाची रेती, दगड व प्लास्टरने केली आहे. या मंदिराच्या पूजेच्या ठिकाणी शिवलिंग आणि संगमरवरी दगडापासून तयार केलेली पार्वतीची मूर्ती आहे. नंतर 19व्या शतकात इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण मंदिर आणि मंदिरापासून जवळच असलेले शिवालय या तीर्थकुंड याचे नवनिर्माण केले. दरवर्षी श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीच्या वेळेस येथे मोठी यात्रा भरते. अहिल्याबाई होळकरांनी जीर्णोद्धार करून तीर्थकुंड बनवले आहे. रस्त्यात एक आणखी मंदिर लागते, ज्यास लक्षविनायक मंदिर म्हणतात व तेथे गणपतीची एक विशाल मूर्ती आहे. अहिल्यानगरमध्ये जेवढं मीन्स रात्री एवढं थंडी वाजत असते ना, आणि सकाळची पण खूप थंडी असते, पण दुपारचं भयंकर गरम होत असतं. म्हणून थोडं नारळ पाणी पितो आणि मग पुढे वेरूळच्या लेण्यांच्या दिशेने जातो. आता आमचं दर्शन झालं श्रीकृष्णेश्वर मंदिरात आणि चांगलं झालं दर्शन आमचं. खूप म्हणजे व्यवस्थित हात वगैरे लावून दर्शन झालं. इथे पार्किंग केली आहे गाडी. हे आहे वेरूळच्या लेण्यांसाठी जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी पार्किंगची सुविधा इथे आहे. आणि आता आपण जात आहोत वेरूळच्या लेणी बघायला. आता तिथे तिकीट काउंटरवर जाऊन तिकीट काढेन. ऍक्च्युली आता वाजले आहेत 3-3:30 वाजले आहेत. 3:30 पण वाजून गेले असतील. आम्ही ऑलरेडी लेट आहोत, कारण घृष्णेश्वर मंदिरात लाईन असल्यामुळे वेळ झाला आम्हाला थोडा. आणि आता आमच्याकडे 2.5 तास आहेत, म्हणजे 6 वाजेपर्यंत लेणी आपण एक्सप्लोअर करू शकतो. तर बघूया. इथे आम्हाला तिकीट काउंटरवर तिकीट मिळाली 40 रुपये पर पर्सन. एलोरा केव्ज ह्या बंद असतात मंगळवारी. आणि आता इथे सहल आली आहे मुलांची, शाळेतल्या मुलांच्या सहल आल्या आहेत. तर मजा येते. आपल्याला पण आपले जुने दिवस आठवतात. आम्ही पण असे सहलीला जायचो. आता हे दिसतायत ते आपल्याला कैलाश लेणी दिसतायत, 16 नंबर लेणी. 16 लेणी असंही त्यांना म्हणतात. तर ते का म्हणतात तेही मी सांगते तुम्हाला पुढे. वेरूळच्या लेण्या बघायला आपण जातो तेव्हा त्यात तिथे हिंदू लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत आणि जैन धर्माच्या लेण्या सुद्धा आहेत. सो हिंदू लेण्यांमध्ये असं म्हणतात की कैलास लेणी पाहावीत, जी 16 नंबर लेणी आहेत. बौद्ध धर्मामध्ये 10 नंबरची लेणी फेमस आहेत, ती पाहावी असं म्हणतात. आणि जैन लेण्या जर पाहायच्या असतील तर 32 नंबरच्या लेण्या बघायच्या, असं आम्हाला तिथल्या गाईडने सांगितलं, जो आम्हाला 16 नंबर लेण्यांसाठी गाईड करत होता. म्हणजे तो सांगत होता हे काय आहे. आपल्याला समजत नाही कसलं शिल्प आहे. त्यांच्याकडे ती फ्लॅशवाली टॉर्च असते,
त्याने ते आपल्याला सांगतात. आता त्याच्यामध्ये काय आहे तेही मी तुम्हाला सांगते. 16 नंबर लेणीमध्ये आम्ही ती जास्त एक्सप्लोर केली, कैलास लेणी, त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकते. या मंदिराचं जे वास्तुशिल्प आहे ते द्राविड वास्तुशिल्पासारखं आहे. आणि इतिहासावरून असं कळतं की 6व्या शतकामध्ये राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्णराजाने या लेण्यांचं मंदिर बनवलंय. लेणीतील आकृत्या शिव आणि विष्णू पुराणापासून रामायण आणि महाभारतातल्या कथा दर्शवतात. जे काही तिथे त्यांनी कोरलंय ना ते रामायण आणि महाभारतातल्या कथा दर्शवतात. पुढे मी दाखवते. जेव्हा आम्ही गाईड घेतलेला ना त्याने आम्हाला ते टॉर्च मारून दाखवलंय कसं कसं ते कशा तिथे चित्र काढलेली आहेत किंवा कसं तिथे वास्तुशिल्प तिथे कोरलेलं आहे ते मी दाखवते तुम्हाला. आपण जेव्हा कैलास मंदिरात लेण्यांसाठी उतरतो पहिल्यांदाच तेव्हा आपल्याला हे दर्शन घडतं ते या भग्नावस्थेतल्या हत्तीचं आणि त्याच्या बाजूलाच हा ध्वजस्तंभ आहे. इकडे एक तलाव आहे. ह्या लेण्या बघायला देश विदेशातून पर्यटक येतात रिसर्च करायला वगैरे. आणि आपण तिथे आपला सिव्हिक सेन्स दाखवतो. आपण त्या कुंडामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या टाकलेल्या आहेत हे ते लोक बघतात आणि हेच बाहेरच्या देशात पसरतं की इंडियन्सला सिव्हिक सेन्स नाही म्हणून. हे जे केलंय त्याच्यामुळे सगळे इंडियन्स बदनाम होतात. प्लीज हे केअरफुल राहा, अशा गोष्टी करू नका. आपल्या देशाचं नाव उंचावलं पाहिजे, असं खाली नाही गेलं पाहिजे. वेरूळच्या लेण्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर त्या जरूर बघण्यास या. खूप अतिशय सुंदर असं शिल्प कोरलेलं आहे प्रत्येक खांबामध्ये किंवा त्या लेण्यांमध्ये. बघण्यासारखं आहे. कैलास लेणी तर बघण्यासारखी आहेतच. इथे बघा गजलक्ष्मी आहेत मागे. जे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही शिल्प आहेत, नृत्य कला किंवा महाभारतापासून ज्या काही कथा आहेत त्या पण आहेत गोंदवलेल्या, त्या दाखवते मी तुम्हाला पुढे. काही शिल्प त्याची भग्नावस्थेत आहेत, अर्धवट अवस्थेत आहेत पण आहेत. आणि हे जे 6व्या शतकात म्हणजे आपण विचार करू शकतो किती जुनं आहे आणि कसले कलाकार होते तेव्हा. आता आपण आधीच म्हटलेलं आहे मी की ही जी कैलास लेणी दुमजली आहे, तर आता आपण दुसऱ्या मजल्यावर जात आहोत. आणि दुसऱ्या मजल्यावरच आम्हाला एक गाईड भेटला तिथे आणि त्याने आम्हाला ते सगळं दाखवलं. बरं ते शिल्प कसे कसे कोरले आहेत ते दाखवते तुम्हाला पुढे. तेरा डिसेंबर 2025 आहे हे शूट. खूप गर्दी होती. शनिवार होता त्या दिवशी. मुलांच्या सहली होत्या, परदेशी पर्यटक होते, आपले देशी पर्यटक पण खूप होते. त्याच्यामुळे ही अशी गर्दी आहे. बघत असाल आतमध्ये शिवलिंग दिसतंय. दर्शन घ्या त्याचं. एवढं मोठं मंदिर बनवलं कलाकाराने, पण देवाला सिंपल का दाखवलं? कारण कोणती मूर्ती स्टॅच्यू बनवल्यास देवाचा अपमान झाला असतो. कारण माणसाला निर्माण करणारं देव आहे. देवाची कला ही जगाला नव्हती दाखवायची म्हणून सिंपल दाखवलेली. आणि बाहेरच्या जगाला दाखवण्यासाठी गेट पासून पूर्ण डेकोरेशन. इकडे विष्णू बाजूला गंधर्व अप्सरा आहे. ब्रह्माच्या हातात असतो जन्म देणं, विष्णूच्या हातात असतं पालनपोषण करणं, अन्नपूर्णाच्या हातात असतं अन्न देणं आणि भगवान शिवांच्या हातात असतं मारणं किंवा वाचवणं. हे 4 देवाचे कार्य दाखवलेले आणि माणसाच्या जीवनातले शिव हरतो पार्वती जिंकते. जिंकल्यानंतर छोटे मुलं नंदीचं मजाक उडवत आहे, कोणी शेपून चावतंय, कोणी हसतंय. नंदी रागानं मुलं का हसतात? पार्वतीची गाणे, पार्वती जिंकली. नंदी रागानं दाखवलेलं कारण शिवांचा दोस्त असतो.
जिंकल्यानंतर जुन्या काळात काही पैसे ट्रॉफी देत नव्हतं, नारळ दिले जायचे बघा. आता काय देतो आपण ट्रॉफीसाठी. कोकोनट मिळणं म्हणजे त्या काळात खूप मोठी गोष्ट आहे. इथं बघा शिव पार्वती पूर्ण फॅमिली नंदीवरती बसलेली आहे. पार्वती मस्त राहील बघा, एक पाय खाली सोडलेला आहे, एक पाय फोड ठेवलेला आहे, झाडांचं पानांचं बेडशीट बनवलेलं आहे, मांडीवर बसून छोटं बाळ कार्तिक मुलाला छोटा असतो. आई पार्वती मुलाला विचारते तुझी वडील कोण, बोलते ते कार्तिकला बघा बोटान दाखवतो, वन फिंगर बॉडीवर टच करतो. हाच प्रश्न आपण आता घरात पण विचारले, छोटे मुलं बोटं दाखवतात ते शाळेत. पूर्वीच्या काळात गमगीन होतं, किती सुंदर हेअरस्टाईल भांग पाडलेलं बघा. एकीकडे देव असतो, एकीकडे गाणं असतं. एकीकडे देव असतो, एकीकडे दानव असतात. नेहरू पर्वतची रेह बनवली, वासूच्या नावाची दोरी असती, दुधाच्या सागरमध्ये हलवलं, त्याच्यामधून पैसे निघलं, शंकरानं प्यायलं, त्याचं नाव झालं नीलकंठ. त्याच्यामधून 4 ठिकाणी अमृत पडलेले, अलाहाबाद, उज्जैन, नाशिक, हरिद्वार. त्या कारणाने प्रत्येक 12 वर्षी 4 ठिकाणी पण कमळा भरला. लाईट खाली जोरे नंबर 2 नंबर 3 नंबर 5 चौथा क्लिअर. त्याच्यापैकी 1 आणि 2 मध्ये बघायचं एक लेडी आणि जेंट्स नाचते बघा, सुंदर असं रिंग घातलेले कानामध्ये ब्लॅक. थर्ड पॅनल बघायचं एक लेडीज नाचते, तिने शॉर्ट कपडे घातले, मिनी स्कर्ट आहे, गळ्यात देखलेस आहे, कानात फुंदले, एब्रो केलेले. आता आपण म्हणतो मॉडर्न नाचते शिवाने कान पकडलं मध्ये कान पकडलेलं आहे. शिवाचा चेहरा बघायचा बघतोय, हा चेहरा पूर्ण फिरायचा, नाचते शिवाने कान पकडलं मध्ये कान पकडलेलं आहे. शिवाचा चेहरा बघायचा बघतोय, हा चेहरा पूर्ण फिरायचा. चार नृत्य असतात, त्याच्यापैकी हाताचे असते डान्स आहे, त्याच्या म्हणजे हातीचं ट्राय सारखं दाखवलेलं आहे. ज्यावेळेस त्यांना राग यायचा, तिसरा डोळा कपडावरती उघडलेला आहे. सोंडीचे कमी मिळतात बघायला, जसं मुंबईमध्ये याला म्हणतात सिद्धिविनायक गणेश. पण आपल्या घरामध्ये जी पूजा करतात ही लेफ्ट रंगची करतात, राईटची करत नाही, कारण ते खूप स्ट्रिक्ट असतात. कोणती चूक झाली तर माफ. 16 खांबांवर बसलेल्या या लेण्या आहेत, म्हणून याला 16 लेणी असंही म्हणतात, कैलास लेण्यांना. इथे गाईड घेण्यापेक्षा मी असं सजेस्ट करेन, तुम्ही पुस्तकं घ्या. तिथे बाहेर पुस्तकं विकत असतात, वेरूळच्या एलोरा केव्ज बद्दल वगैरे डिटेलमध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती त्याच्यातून मिळेल. गाईड तुम्हाला फारसं काही सांगत नाही, फक्त ते टॉर्च दाबून तुम्हाला तिथे काय चाललंय ते सांगतात. 300 रुपयामध्ये एक छानसं बुक मिळतं तिथे, ते वाचू शकता तुम्ही, किंवा त्यापेक्षा कमी प्राइस मध्ये पण काही पुस्तकं अवेलेबल आहेत. मग गाईडला तुम्ही 300-400 रुपये देणार आणि त्याच्यामध्ये तो एक 10 मिनिटात तुम्हाला गुंडाळणार. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः रीड करून तुम्ही माहिती मिळवू शकता. नंतर आधी फोटो तरी काढून घेऊ शकता, किंवा टॉर्च घेऊन जा तिथे फ्लॅशवाली, ती उपयोगी पडेल तुम्हाला बघायला काय आहे ते नक्की. आपल्याला पण समजतं, आपल्याला पण रामायण महाभारत माहितीच आहे ना, सो आपल्याला पण बऱ्याचशा गोष्टी कळतात, तिथे गाईडची गरज नाही. सो ह्या आहेत 16 नंबरच्या लेण्या, ज्या हिंदू धर्मातल्या लेण्या म्हणून ओळखल्या जातात. त्याला कैलास लेणी असंही म्हणतात, जसे मी आधी सांगितलंय. आता इथे ह्या ज्या लेण्या आहेत त्याच्या समोर एक वराहाचं पण शिल्प आहे, ते कव्हर झालं नाहीये, पण आहे. याच लेण्यांच्या समोर आहे वराहाचं एक शिल्प, आणि त्याच्या समोर आहे ते विष्णू आहेत झोपलेल्या रूपात. विष्णू आणि लक्ष्मी आहे इथे, बघून घ्या.
आता आम्ही केव नंबर 27च्या इथे आलो आहे. दाखवते तुम्हाला. असा हा छोटासा तलाव आहे आणि वरून असा छोटासा वॉटरफॉल दिसतोय का तुम्हाला? हा बघा, हा वॉटरफॉल आहे. त्याचं पाणी असं पडत आहे आणि हा जो रस्ता आहे ना तो केव नंबर 32ला जातो. पण हे इथे त्यांनी असं बंद करून ठेवलं आहे. सो आम्ही आता तिथे, मला माहीत नाही कारण 6 वाजता बंद होणार आहे आता. हे बघा, सूर्य अस्ताला येतोय. आम्हाला पण आमच्या पुढचा प्रवास आहे. सो आता आम्ही इथून बाहेर पडतो. तर आता तुम्हाला नंतर भेटते आणि पुढचा प्रवास कुठे होतो तेही सांगेन.